पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः कृपाकटाक्षाची किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदूतया ते मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। सर्ववेदान्तसिद्धान्त गोचरन्तमगोचरं गोविन्दं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्। शेवटचा जो श्लोक म्हणते मी तो या विवेक चूडामणीचा पहिला नमनाचा श्लोक आहे, आठवत असलं तर ठीक आहे. आपलं गेल्या वेळेस चाललं होतं की शिष्याने प्रश्न विचारला होता की 5 कोशांचा निराश झाल्यानंतर मग आता काय उरलं? काहीच नाही उरलेलं. त्याच्यावरती श्री गुरु म्हणाले होते की अरे ठीक आहे, 5 कोशांचा निराश झाला, त्याच्यानंतर तुला वाटतंय की काही उरलं नाही, पण काही उरलं नाही हे कोणाला कळलं मला सांग? जर का काहीच नसतं तर ते कोणाला कळलं हे नसतं. कुठेही काहीही नाही, कोणीही नाही, कळणार कोणाला ते? म्हणजे काहीही कळायला तिथे ज्ञाता लागतो ना, त्याचा साक्षी इथल्या भाषेत तो लागतो. कोणीतरी जाणून घेतलं तर ते त्याच्याबद्दल बोलता येतं, ते सांगता येतं. तू ज्या अर्थी सांगतोयस की काही नाही उरलं, त्या अर्थी तो जाणणारा तू त्या ठिकाणी शिल्लक आहेस, तिथे काही नाही असं नाही. तू जो आहेस तर तो तिथे शिल्लक आहेस. आणखीन त्याला सूक्ष्म बुद्धीने जाणून घ्यायला हवं. कुठलीही गोष्ट पाहिल्याशिवाय आपल्याला सांगता येत नाही. पुढचा जो श्लोक आहे 217 तो आपण सुरुवात केली होती त्याची की तत्साक्षिकम भवेत तद्यत यद्यत एनानुभूयते कस्यापननुभूतार्थे साक्षित्वम नोपयुज्यते. की जेव्हा कुठलाही पदार्थ आपण त्याचा अनुभव घेतो, त्याचं आपल्याला ज्ञान होतं, तर त्यावेळेसच त्याच्याबद्दल बोलता येतं. जेव्हा स्मृती असते तर त्यावेळेस स्मृतीसाठी आपल्याला त्याचा संस्कार चित्तावरती उमटायला लागतो, नाहीतर कसली स्मृती? जर का मी केनियाला गेलेच नाही प्राणी बघायला, तिथे हे आहेत ना सगळे राखीव जंगल, तर तिथे मी समजा गेलेच नाही, आणखीन मग आठवायला लागले की काय बरं तिथे होतं, कसं काय जमायचं ते? जर का मी प्रत्यक्ष जाऊन आले असले तर मला त्याची स्मृती होऊ शकेल. मग मी तिथे काय पाहिलं, कसं होतं ते सांगू शकेन. काझीरंगाला जाऊन आले, तिथे काय काय पाहिलं, काय काय दिसलं, ते कसं होतं, जंगल कसं होतं, वातावरण कसं होतं, ते मी सगळं सांगू शकेन, कारण मी तिथे प्रत्यक्ष जाऊन आली आहे. तो संस्कार चित्तावरती उमटलेला आहे, त्याचं साक्षीत्व माझ्याकडून घडलेलं आहे. साक्षीत्व का? कारण मी त्याच्या प्रत्यक्ष नव्हते, मी त्याच्यापासून दुरून बघत होते ते सगळं, म्हणून मी साक्षीत्व केलं. त्याच्यात जर का मी प्रत्यक्ष इन्व्हॉल्व्ह झाले असते, मी त्यातला एखादा प्राणी म्हणा, एखादं झाड असते, तर मी मला बघू शकले नसते. मी जी बघतीये तर ती दुसरं काहीतरी माझ्याहून वेगळं असंच बघते. आणखीन ते मी बघितलं म्हणून मला त्याचं ज्ञान झालं, नाहीतर मला कसं ज्ञान झालं असतं, मला आठवण कशी काय राहिली असती? आता तू सांगतोयस की आता काही नाही उरलं, मग काही नाही उरलं याचा अर्थ तू बघणारा तिथे आहेस की नाही? अनुभवच नसता तुला की काही नाही, तर तू बोलूच शकला नसतास.
यामुळेच समाधीतनं जेव्हा जाग येते, नाही म्हणत त्याला, व्युत्थान असा त्याला शब्द वापरतात, आणि ते झोपेतून जाग येते. तर त्यावेळे त्या काळातल्या सुखाचा आपल्याला अनुभवून आपण सांगू शकतो. आपण आठवणीने सांगतो, म्हणजे आपल्याला त्याची आठवण असते. आठवण असते म्हणजे काय आहे? तो संस्कार बुद्धीवरती उमटलेला असतो, त्याचा आपल्याला प्रत्यक्ष अनुभव असतो, आणि प्रत्यक्ष अनुभव असल्यामुळे आपण त्याच्याबद्दल बोलू शकतो. नाहीतर आपल्याला त्याच्याबद्दल बोलता आलंच नसतं. ते काय असतो प्रत्यक्ष अनुभव? जेव्हा झोपेतनं उठतो तेव्हा छान वाटलेलं असतं, कसं फ्रेश वाटतंय, आता छान झोप लागली, काही कळलं नाही. पण हे सगळं कोणाला कळलं? प्रश्न हा असतो नेहमी. अनुभव घेणारा तिथे असल्याशिवाय काही कळलं नाही हे कळणार नाही. न कळल्याचं अज्ञानाचं ज्ञान त्याच्याशिवाय शक्य नाही. त्या काळात जो ब्रह्माशी एकरूप झाल्यामुळे हेही कळत नाही, पण आनंदाचं भान होतं. तेही आपण सांगतो छान वाटलं म्हणून. आनंदाच्या त्या एका अंशावरती आपण जगत असतो, हे लक्षात घ्यायचं. सगळ्यांचं जे जीवन आहे, प्राण्यांपासून सगळ्यांचं, ते आनंदाच्या एका अंशावरती चालू असतं. त्यामुळे आपण जगतोय, कारण आपल्याला नेहमी तो अनुभव येत असतो. आणि त्या आनंदाच्या अनुभूतीच्यामुळे, त्याच्यामुळे आपण सुखात जगू शकतो. कितीही अगदी पदार्थ दिले, वस्तू दिल्या, काय जे हवं ते दिलं, म्हणशील तिथे नेलं, पण झोपायचं नाही सांगितलं. आपण म्हणू जाऊन देत सगळं चुलीत, मला झोप पाहिजे पहिली. कारण त्या अनुभवावरती, त्या आनंदाच्या अंशावरती आपण जगत असतो, त्याच्यावरती आपण चांगले राहतो. समाधी स्थिती जी आहे त्याच्यात आपण जाणीवपूर्वक त्याच्यात लीन होतो, त्याच्यात बुडून जातो जाणीवपूर्वक. आणि जाणीवपूर्वक, ज्ञानपूर्वक तिथे गेल्यामुळे त्या आनंदाचा संस्कार अज्ञानविरहित व्युत्थान झाल्यावर आपल्याला कळतो. झोपेतल्या तेव्हा जे आपण त्याच्यात लीन झालो होतो, तर तो संस्कार आपण जागे झाल्यानंतर अज्ञानासह आपल्याला जाणवतो. म्हणजे तो निर्भीळ नसतो, तिथे अज्ञान असतंच, स्वरूपाचं अज्ञान असतं. समाधीच्या बाबतीत तिथे स्वरूपाचं अज्ञान नाहीये, त्यामुळे तो पूर्ण निर्भीळ आहे, स्वच्छ आहे. बल्ब पुसले नाहीत, त्याच्यावरती देखील धूळ जमा होते, प्रकाश मंद होतो. गाडीच्या काचेबद्दल मला एकदा अनुभव आला होता की अचानक याच्यावरनं, शेजारी टेकडी होती, त्याच्यावरनं एका कुत्र्याने माझ्या गाडीच्या समोर उडी मारली. मला काही करता आलं नाही, तो गेला, पण त्याला लागलं थोडं, आणखी ह्याचा हेडलाईटची काच फुटली. अर्थात ती मला दुसरी बसवायला लागली. आणि मग लक्षात आलं की रात्री ज्या वेळेस मी ड्रायव्हिंग करत होते, की जी नवी काच आहे त्याच्यातनं प्रकाश खूपच जास्त येतोय, जुनी काच आहे त्याच्यातनं तेवढा येत नाहीये. का नव्हता येत? ती थोडीशी मलिन झाली होती. काही बराच काळ गेल्यामुळे तिचे ट्रान्सपरन्सी कमी झाली होती, आणि त्याच्यामुळे त्याच्यातनं प्रकाश येत नव्हता, पुरेसा येत नव्हता असं म्हणूया. आणि नवी काच बसल्यामुळे तिथे प्रकाश एकदम सुधारून गेला होता. तसं हे असतं की समाधीच्या ह्याच्यात आपण स्वच्छ, ज्ञानपूर्वक, विदाउट एनी आवरण, त्याच्यासह त्या ज्ञानरूप आत्म्यामध्ये, सच्चित आनंदरूप आत्म्यामध्ये, ब्रह्मामध्ये एकरूप झालेले असतो. आणि त्यामुळे तिथनं जेव्हा व्युत्थान होतं त्यावेळी आपल्याला प्रचंड आनंदाचा अनुभव असतो. झोपेतनं सुद्धा तसं झालं असतं, पण काय करणार, तिथे आपली मलिन असते बुद्धी, तिथे आपण अज्ञानाच्या सह असतो, अज्ञानाचं आवरण असतंच, आणि त्यामुळे तिथे ती जाणीव आपल्याला स्पष्ट नसते. हा थोडासा म्हणजे साईड ट्रॅक म्हणूया, पण नाहीये तरी, कारण आपल्याला तिथपर्यंतच जायचं आहे. इथे जे सांगतायत की अनुभूत पदार्थांबद्दल साक्ष देता येते, हे अनुभवलेलं आहे.
आणि म्हणून तो सांगू शकतोय की इथे काही नाही, इथे काही नाही हे अनुभवणारा तिथे होता. कुठल्याही पदार्थाचं प्रत्यक्ष ज्ञान झाल्याशिवाय, प्रत्यक्ष तिथे संस्कार उमटल्याशिवाय स्मृतीमध्ये येत नाही. स्मृती जेव्हा होते तेव्हा त्या संस्काराचं आपल्याला स्मरण होतं, त्या संस्काराकार वृत्ती होते. तेव्हा तो पदार्थ थोडाच असतो समोर. तिथे प्रत्यक्ष पदार्थ नसतो तरी देखील आपल्याला ते सगळं आठवतं. आठवतं म्हणजे काय होतं, तर तिथे तदाकार आपली वृत्ती होते त्या संस्काराच्या आकाराची. सॉरी, आज मी खिडकी बंद करायला विसरले. आज आवाज त्यामुळे जास्त येतोय. एका मिनिटात जाईल आता. ऐकू येत असेल असं मी धरतीये. हो, ऐकू येत आहे ज्योत्स्नाताई, ठीक आहे. ठीक आहे. मग संस्काराच्या सह तिथे आपण व्युत्थान पावतो. तो संस्कार बुद्धीवरती उमटलेला असतो. आणखी म्हणून आपण सांगू शकतो कुठच्याही स्मृतीच्या बाबतीत हेच खरं आहे की संस्कार उठतो आणखी ती स्मृती त्याच्यामुळे येते. आपण परीक्षेच्या आधी सगळं पुस्तक वाचू शकत नाही, पण केवळ पानं उलटत गेलं ग्रंथाची, आपल्या ग्रंथ नाही त्याला म्हणत, त्याला टेक्स्ट बुक वगैरे म्हणतात, त्याची केवळ पानं उलटत गेलं की त्या पानात काय आहे हे आपल्या लक्षात येत जातं. का? आपण ते आधी वाचलेलं असतं आणि त्याच्यामुळे त्याची जी गोळाबेरीज आहे ती आपल्या लक्षात येते की हे विषय इथे आलेले आहेत, इथे असं असं आहे. कारण आपल्याला तो आधी अभ्यास केलेला असतो, आधी ते संस्कार बुद्धीवरती असतात. तसंच ह्या प्रत्येक बाबतीत आहे. मी ह्या पंचकोशांचं, ते नाही येत याचं, ह्या सगळ्याचं साक्षीत्व करते. ते मला कळतंय की हे नाही येत आता. हे कोणाला कळतंय? ते माझं मला कळतंय. असं स्वसाक्षी को भावो यत स्वेनानुभूयते अतः परम स्वयं साक्षात प्रत्यगात्मा न चेतरहा. म्हणजे हा जो अनुभव असतो त्या दुसरं काही नाही, तिथे फक्त मी आहे, त्या आनंदात बुडतो. तो जो अनुभव आहे, स्वतःचा अनुभव येतो. तो कोणाला येतो? तो स्वतःलाच येतो ना. तिथे साक्षी दुसरं कोणी आहे का? तर दुसरं कोणीही साक्षी नाही. हा स्वतःचा अनुभव स्वतःलाच येत असतो. म्हणजे माझं साक्षीत्व मीच करते. कसलं साक्षीत्व करते? तो जो आनंद होता, माझ्या स्वरूपाचा जो अनुभव मला आला, तर त्या अनुभवाचं मीच सूक्ष्म बुद्धिवृत्तीने ज्ञान करून घेतलं होतं. आपण आलो परत सूक्ष्म बुद्धिवृत्तीवरती, कारण तिच्याशिवाय आपल्याला ज्ञान होणंच शक्य नाही, ते स्मरण होणं शक्य नाही. ती आहे म्हणजे हे आपण उलट जातो की ज्या अर्थी मला स्मरण होत आहे त्या अर्थी तिथे काहीतरी ज्ञानाचा संस्कार घेणारं शिल्लक असलं पाहिजे. अतः परम स्वयं साक्षात प्रत्यगात्मा न चेतरा. हे कोणाला अनुभव येतं? तर त्यालाच येऊ शकतं, कारण तिथे प्रत्येकात्म्या वाचून दुसरं काहीही ज्ञान घेणारं शिल्लक नाही. म्हणजे मीच माझं साक्षीत्व करते. कुठली मी? सूक्ष्म बुद्धिवृत्ती रूप जी मी आहे, साक्षी रूप मी जी आहे, ती त्या प्रत्येकात्म्याला बघते. इथे दोन किंचित भेद आले. मी मला बघू शकत नाही, पण जेव्हा ती वृत्ती आहे वेगळी, कुठची वृत्ती? सूक्ष्म बुद्धिवृत्ती. बुद्धिवृत्ती आहे ती बुद्धिवृत्ती त्या आनंदाच्या आकाराची होते, त्या ब्रह्माकार होऊन जाते आणि त्याच्यामुळे तिच्यावरती तो संस्कार उमटतो. म्हणजे मी मला पाहिलं की नाही, तिने बघितलं. मला जरी ते त्यावेळी कळत नसलं, जरी त्यावेळी मी त्याच्यात एकरूप झालेली असले, तरी तो संस्कार तिथे घ्यायला काहीतरी शिल्लक असतं. आणि ते काहीतरी जेव्हा मला जागृती येते तर त्यावेळेस सांगतं की हो, मला काही भान नव्हतं, पण खूप आनंद आहे.
मला स्वतःचं भान नसतं, त्यावेळे परिस्थितीचं भान नसतं, भोवताली काय आहे माहित नसतं. बाकी कसलंही तिथे त्यावेळे साक्षीत्व होत नाही. कसलं होतं साक्षीत्व? आनंदाचं, सच्चिद आनंद रूपाचं तिथे साक्षीत्व होतं. आणि त्याचा अर्थ असा आहे की तिथे दुसरं काहीही नाहीये, दुसरं कोणीही नाहीये, दुसरं काही नाहीच आहे जर का, तर तरी ज्या अर्थी मला ते भान झालं त्या अर्थी तो जो आहे सच्चिदानंद रूप तो कायम आहे तिथे. ज्या अर्थी मला त्याचं भान झालं त्या अर्थी तो आहे. ज्या अर्थी मला बाकी काही भान नाही, झोपेत जसं असतं तसंच, देहाचं भान नाही, कसलं भान नाही, पण तरी देखील मला सुखाचं भान झालेलं आहे, त्या अर्थी मी सुखरूप होते. इथे तेच आहे, हे मला स्वतःचं भान झालेलं आहे. आणि म्हणून त्या साक्षीत्वाच्यामुळे मला त्याचं स्मरण होत आहे. मी प्रत्यगात्म रूप झालेली आहे, हा अनुभव मला मिळालेला आहे. म्हणजे माझं साक्षीत्व तिथे मीच केलेलं आहे. मीच केलाय म्हणजे काय केलं? साक्षीत्व केलं म्हणजे काय? ते सूक्ष्म बुद्धिवृत्तीच्यामुळे हे कळलं, नाहीतर मला ते कळलं नसतं. पण तरी देखील शेवटी म्हणायलाच लागतं की मीच माझं केलं. दुसरं काय म्हणणार तिथे? दुसरं कोणी नाहीच आहे तिथे. हे लक्षात आलं असेल असं वाटतंय की अनुभव घ्यायलाच दुसरं काही नाहीये. म्हणजे ज्या कोणाला तो अनुभव आला तर मीच आहे ना, माझीच सूक्ष्म बुद्धिवृत्ती आहे. मग तिला तो अनुभव आला म्हणजे मीच माझा तिथे अनुभव घेतला. इथे कठोपनिषदात जे म्हटलंय की त्याला आत्मा विवृणुते तनुम स्वाम, स्वतःच स्वतःचं स्वरूप दाखवतो, स्वतःच प्रकट होतो. स्वतःच प्रकट होतो म्हणजे ज्या वेळेस नामाकार वृत्ती होते, नामीकार होते, पूर्णपणे त्याच्यामध्ये आपण बुडतो, किंवा सोहमकार होते, त्याच्यामध्ये विलीन होतो आपण, त्यावेळेस दुसरं काहीही तिथे शिल्लक उरत नाही. आयदर ब्रह्मरूप नामी किंवा परब्रह्म स्वस्वरूप, एकच आहे दोन्ही. त्याच्यात पूर्णपणे वृत्ती हरवून जाते. आणि हे कधी होतं? जेव्हा आपण फक्त चित्ताला तेवढंच आलंबन देऊ, दुसरे सगळे विचार केलेले आहेत, सगळ्या कोशांचा निराश झालेला आहे, आणखीन सोहमकार वृत्ती राहिली, ती सुद्धा हरवली, ती सुद्धा त्या स्वरूपात हरवून गेली. फक्त त्या नामाचं भान राहिलं. नामीचं सुद्धा म्हणत नाही, नामी म्हटलं की रूप आलं तिथे, आधी रूप जातं आणि मग नाम जातं. नाम हे आकाशाचा गुण आहे, रूप हा तेजाचा आहे. शब्द आकाशाचा गुण आहे ना, आकाश सगळ्यात सूक्ष्म महाभूत आहे, ते राहतं आणि ते सुद्धा जातं. आणखीन ज्याच्या सत्तेवरती ते आकाश आहे, तर त्या तत्वाचं मला त्याच्यात मिसळून जाते. जेव्हा ते आतमध्ये पक्क असतं तेव्हा, नाहीतर त्या देवता रूप होईल मी. पण जेव्हा ती देवता म्हणजे ब्रह्म हे ज्ञान असतं, त्यावेळी मी त्याच्यात मिसळून जाते. मग त्याच्यात मिसळल्यानंतर तिथे मला कळणार कसं? तर कळणार हे मलाच माझं कळणार, कारण तिथे मला बाहेर आल्यानंतर त्याचं आठवण असते. मुख्य कारण हे आहे की त्याची आठवण असते, त्यामुळे मला ते कळतं की हो मला कळलं. हो मला कळलं म्हणजे काय आहे? तेव्हा मला मी खूप आनंदात होते, एवढंच मला कळलंय. आनंदाचा संस्कार आहे तेवढंच मला कळलंय, त्याच्या पलीकडे मला काहीही माहिती नाही, कारण ते निराकार आहे. त्याला कसलाही आकार उकार गुणधर्म काहीही नाहीयेत, त्यामुळे ते कसं होतं मला सांगताच येत नाही. मी तद्रूप झालेली आहे. मी तद्रूप झालेली असल्यामुळे मला वेगळेपणाने त्याचं ज्ञान होत नाही. पण तरी देखील त्याच्या त्या ज्ञानाचा संस्कार घ्यायला एक बारीकशी जी गोष्ट असते, तिच्यामुळे एवढं सगळं आपण सांगू शकतो. तीच जर का नसती तर आपण काहीही सांगू शकलो नसतो. म्हणून मग पुढे सांगतायत की जाग्रत स्वप्न सुषुप्तीसु स्फुटतरम योसौ समुजृंभते प्रत्यग रूपतया सदाहम अहम इति अत्यंत स्फुरन्नैकधा नाना
नानाकार विकार भागिन इमाम पश्यन्नहम धीबुखान नित्यानंद चिदात्मना स्फुरती तम विद्धी स्वमेतम वृत्ती. म्हणजे काय आहे की आता इथे जागृती, स्वप्न, सुषुप्ती या सगळ्या अवस्थात तो आहे. तो आहे म्हणून आपल्याला अवस्था आहे. तो आहे म्हणून आपल्याला जीवत्व आहे. तो आहे म्हणून चैतन्य आहे. कारण त्याचं प्रतिबिंब पडलंय बुद्धीमध्ये, अंतःकरणामध्ये. तर त्यामुळे ती बुद्धी जी अचेतन होती ती चेतन असल्यासारखी झाली आहे. आणि मग मी 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 म्हणायला लागली आहे. प्रत्येकाला, सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी वृत्तीच पुरे जे अहर्निशी ते वस्तुगामी. प्रत्येकाला, कोणीही असो अगदी, त्याला मीच स्फुरण असतं. मी आहे हे स्फुरण असतं. अहमस्मी सदा भामी कदाचिन्ना हम प्रिय. म्हणजे अप्रिय, कदाचित न अहम अप्रिय, कदाचिन्ना हम प्रिय इत्येवहम न कथम ब्रह्म सच्चिदानंद लक्षणम. मला मी आहे हे कळतं, मला ज्ञान होतं हे कळतं, मला आनंद कळतो. मग मी सच्चिदानंद रूप ब्रह्म कसं नाही? मी आहे मला कळतंय ना, अस्तित्व आहे ना. हे अस्तित्व त्या सद्रूप ब्रह्मावरती आहे केवळ. बाकी तिथे दुसरं काहीही नाहीये. केवळ ब्रह्म आहे आणि त्या ब्रह्माच्या अस्तित्वाच्या मुळे मला अस्तित्व आलेलं आहे. प्रकाश आहे, दिव्याचा प्रकाश असेल, सूर्याचा प्रकाश आहे. प्रकाश आहे म्हणून मला वस्तू दिसत आहेत. प्रकाशच नसता तर अंधारात मला एकही वस्तू दिसली नसती. ज्या अर्थी वस्तू दिसत आहेत त्या अर्थी त्याच्यावर प्रकाशाचं आवरण नाही. ज्या अर्थी मला ज्ञान होत आहे त्या अर्थी मी त्याचं साक्षीत्व करते. तिथे ते आहे, सद्रूपानी ते आहे, चिद्रूपानी आहे. मी तद्रूप झालेली आहे, त्यामुळे त्या ज्ञानाचा संस्कार उमटलाय. आणि कुठलंही जे ज्ञान होतं मला या जगात, त्या प्रत्येक ज्ञानाच्या मागे ते तत्व आहे. मी 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 म्हणून त्याचं स्फुरण होत असतं. अस्तित्व हे कॉमन फॅक्टर आहे. आता जड गोष्टी आहेत, जड गोष्टींना ज्ञान होत नाही, पण अस्तित्व आहे ना, त्यांना अस्तित्व आहे. ज्या अर्थी त्यांना अस्तित्व आहे त्या अर्थी त्यांच्या मागे त्याला अधिष्ठान रूप असं काहीतरी आहे. तिथे काहीतरी मागे असल्याशिवाय दुसरं काही दिसणं शक्य नाही. काहीतरी आहे म्हणून काहीतरी दिसतं. हे जे काहीतरी आहे, सद्रूप जे आहे, सगळ्याच्या मागेच आहे, सगळ्या विश्वाच्या मागे आहे. तर ते जे आहे ते खरं आहे. ते काय करतं की अस्तित्व आहे हे कॉमन आहे. अस्तित्व जडाला आहे, चेतनाला आहे. पण ज्ञान आणि आनंद जो आहे तो फक्त चेतनाला आहे, तो जडाला नाहीये. आणि मग चेतन काय ते असणेपणा चेतनाला जाणवतो, जडाला जाणवत नाही. तो असणेपणा कसा जाणवतो? मी आहे. स्वतःचं ज्ञान पण आहे, अस्तित्वाचं ज्ञान आहे. हे सगळं जे ज्ञान आहे. आणखी मी मला कधीच अप्रिय नसते, कधीच नाही. मी मला कायम प्रिय असते. हा, जर का माझ्याकडनं काही चूक झाली तर मला माझा राग येऊ शकतो. पण तो राग काय येतो की माझ्याकडनं चूक झाली म्हणून, माझं त्याने नुकसान झालं म्हणा, कोणाला तरी मी दुखवलं म्हणा, अशी माझ्याकडनं चूक झाली म्हणून मला माझा राग येऊ शकेल. पण तो राग पण काय येतो तर मी मला प्रिय आहे म्हणून. मी मला कधी अप्रिय होते? जेव्हा माझ्याकडनंच मला दुःख व्हायला लागतं तेव्हा. जेव्हा शरीर आहे ते रोगी होतं, मला दुःख द्यायला लागतं. काहीतरी घटना घडतात की ज्याच्यात माझ्यामुळे कोणाचं नुकसान होतं, मला दुःख होतं. हे दुःख जे होतं हे माझ्या आनंदाला धक्का का लावतं? मी आनंद रूप आहे, मी मला प्रिय आहे, पण माझ्या नजरेतनं मी उतरते म्हणूया, त्यामुळे मला दुःख होतं. म्हणजे प्रियत्वाला माझ्या धक्का लागल्यासारखं होतं.
म्हणून मला ते दुःख वाटतं. प्रियत्व आहेच, प्रियत्व कधीही गेलेलं नाहीये. मी मला प्रिय आहे म्हणून दुखणं असह्य झाल्यानंतर मी मेल्यानंतर सुटेन असं वाटतं. फार त्रास असला म्हणतात लोक की मी मेल्याशिवाय यातनं सुटणार नाहीये. म्हणजे मी मला प्रिय आहे म्हणून हे शरीर सोडून द्यायचं हे चालत आहे. खरी मी जी आहे ती आनंद रूप आहे. आणि शरीर सोडून द्यायचं चालतंय हे आपण म्हणतो, पण मी आणि शरीर वेगळं आहे हे तरी देखील आपल्या लक्षात येत नाही. बोलताना जरी म्हटलं की मेल्यानंतर मी ह्यातनं सुटेन, कोण सुटणार आहे? म्हणजे तू शरीरापेक्षा वेगळी आहे ना, तू म्हणजे शरीर नाही ना. पण हे आपल्या लक्षात येत नाही, आपण विचार करत नाही, विवेक आपला जागृत नसतो. हे सगळे अगदी आपल्याला आत्म येत असतं, पण तरी आपण त्याच्याकडे बोलत लक्ष नाही देत. माझ्या श्रीगुरूंची एक कविता आहे, फार छान आहे, की अहम ही पावा म्हणून आहे. त्याच्यात आहे की वाजवी रे गोड तुझा नाद मधुर पावा. तो काय करतो? अहम अहम तो बोले, निशिदिनी तेथे डोले. जीवनभरी साधा या प्रतिसादाची द्यावा. तो अहम अहम म्हणतोय. ते नेहमी म्हणतात की त्याचा तो सारखा मला रिंग करतोय, अहम अहम अहम. पण त्याच्याकडे लक्ष द्यायला मला वेळ नसतो, कारण माझं जे चित्त असतं ते जगातल्या सगळ्या गोष्टीत रंगलेलं असतं. मी त्या अहमकडे लक्षच देत नाही. मी सगळं तू, तुझं, माझं, मी म्हणजे शरीर ह्याच्यात अडकलेली असते. म्हणजे माझा फोन सारखा एंगेज असतो, आणखीन तो मी 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 सतत साथ घालत असतो. जीवनभरी साधा या प्रतिसादाची द्यावा. हे जे आहे की मी म्हणतीये मी 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 सोहम, ती जी मी आहे ती खरी मी आहे हे लक्षात घ्यायचं आहे. ज्याला मी स्वतःला समजतेय, देह समजतेय, ती मी खरी नाहीये, ती खोटी मी आहे, अध्यासिक आहे. त्याच्या मागचं जे तत्व आहे आधारभूत, अधिष्ठानभूत, आधार आणि अधिष्ठान फरक आहे. आधार परत हे कॉमन आहे, म्हणजे सामान्य आहे, सगळीकडे आधार हा आहेच. त्याला अधिष्ठानत्व कधी येतं? दोरी आहेच, कायम आहे, पण त्या दोरीला अधिष्ठानत्व कधी येतं? ज्यावेळेस त्याच्यावरती अध्यास होतो, आणखी दोरीच्या ऐवजी दुसरं काही दिसायला लागतं त्यावेळेस. तसं प्रत्यक्ष माझं स्वरूप आहे त्याच्यावरती हे सगळं जग दिसायला लागतं, त्यावेळेस त्याला अधिष्ठानत्व येतं. मग आधी नुसता आधारभूत सगळ्याच्या मागे ते तत्व आहे, आणि त्या तत्वाला आपण मग अधिष्ठान म्हणायला लागलो. का? कारण हा सगळ्या जगाचा भ्रम झाला म्हणून. मी आहे वेगळी असं वाटायला लागलं. पण मी आहे मागे जेव्हा जर का प्रत्येकाला मी आहे असं वाटत असलं, तर याचा अर्थ ते मी जे आहे ते सामान्य आहे, आणि त्या मीच्या मागे जी जाणीव आहे ते चित्त आहे. त्या आहेच्या मागे जे आहे ते सत आहे, आणखीन ती मला मी प्रिय आहे, तो आनंद आहे, हे सच्चिदानंद रूप जे आहे. तर ते लक्षात घ्यायचं. हे जे आहे की कुठे गेलं, सॉरी, पान उलटलं. तर हा जो मी आहे, ही जी जाणीव आहे, ही तिन्ही अवस्थात असते. जागृतीत आपल्याला कळतच आपल्या अस्तित्वाचं भान. स्वप्न आणि जागृती दोन्हीकडे तेच विश्व आपल्याला दिसत असतं. तिथे सुद्धा मी असते, म्हणजे तिथे पण मी आहे. आणखी सुषुप्तीमध्ये देखील मी आहे, म्हणून मला त्याचं स्मरण होतं, मी आहेच. म्हणून सगळ्या अवस्थात मी आहे हे स्मरण अखंड आहे. आणि ते मी जी आहे, खरी मी जी आहे, त्या खरी मी जी आहे ती तत्वरूप आहे, ब्रह्मरूप आहे, आत्मरूप आहे, साक्षी रूप आहे. काय आहे? जो आत्मा आहे किंवा कुटस्थ आहे त्याला आपण साक्षीत्व सुद्धा देऊ शकत नाही, कारण साक्षीत्व म्हटलं की काहीतरी साक्ष करण्यासारखं आहे. म्हणून जो
काय म्हणूया आपण, जीवत्वाला पावलेला आहे. तर जीवत्व जिथे आलेलं आहे तिथे आपण साक्षीत्व म्हणू शकतो. समर्थाने 14 ब्रह्म सांगितले, तर त्याच्यात एक साक्षी ब्रह्म म्हटलेलं आहे. आणि साक्षी ब्रह्म आहे असं सांगून नंतर त्याचा निराश केलाय की साक्षी ब्रह्म म्हणाला साक्षीत्व करायला दुसरं पाहिजे ना, ते दुसरं नाहीच आहे, मग त्याला साक्षी ब्रह्म कसं म्हणायचं. असं करत करत ब्रह्माचं वर्णनच करता येत नाही इथपर्यंत जाऊन पोचलाय. एकाक्षर ब्रह्म आहे त्याच्यात, आनंद ब्रह्म, खम ब्रह्म वगैरे ह्या पद्धतीने त्यांनी वर्णन केलेली आहेत की हे सगळं साक्षीत्व केल्याशिवाय, दुसरं काहीतरी असल्याशिवाय आपल्याला त्याच्याबद्दल बोलता येत नाही. तसं इथे आहे की जागृती, स्वप्न, सुषुप्ती या सगळ्या काळात मी आहे रूपाने स्पष्टपणे आपल्याला त्याचा अनुभव असतो. अगदी स्पष्ट अनुभव असतो. मी नाहीये असं कोणाला वाटतं का हो कधीतरी? मी दुसरं कोणीतरी असं वाटू शकेल वेड लागलं तर. आम्हाला शिक्षणाच्या काळात MBBS होताना याच्या वेड्यांच्या इस्पितळात पण एक पोस्टिंग असायचं 15 दिवसांचं. तर त्याच्यात येरवड्याच्या याच्यात गेलो होतो, आम्हाला नेलं होतं तिथे, जात होतो 8-15 दिवस. तर तिथे आम्हाला बरीच मंडळी भेटली. 2-4 अमिताभ बच्चन भेटले, नेहरू भेटले, पुष्कळ भेटली लोक. पण कोणालाही मी नाही असं वाटत नव्हतं. त्यांचं स्वतःच्या आयडेंटिटी बद्दल गैरसमज झाला असेल, पण मी नाहीये असं कोणालाही वाटत नव्हतं. मी आहे हे प्रत्येकाला कळतं. कुठच्याही अवस्थेत गेलं, झोपेतनं जागत होता क्षणी स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव आहे तिथे. मी आहे ही जाणीव आहे. आणखीन हे जे साक्षीत्व चालतं, जागृती, स्वप्न, सुषुप्ती सगळ्या अवस्थात मी रूपाने मला माझी सतत जाणीव असते. मग लक्ष कुठे केंद्रित करायचं आहे? त्या मीच्या मागे आहे जे आहे त्या आहे वरती. त्याचं मला ज्ञान होत आहे त्या ज्ञानावरती, आणि त्याने जे मला बरं वाटत आहे त्या आनंदावरती, तिथे लक्ष केंद्रित करायचं. आणि म्हणून सांगितलेलं आहे की प्रतिबोध विदितम मतम अमृतत्व विविंदते. प्रत्येक जे ज्ञान मला होत असतं त्याच्या मागे ते अमृत रूप, अमृत कधीही न जाणार ते खरं अमृत आहे. देवांच्या स्वर्गातलं अमृत वगैरे सगळं सोडा, तरी सुद्धा देव शेवटी मृत्यू पंथाला लागतात. त्यांना जरी अमर आपण म्हटलं, जरी ते सो कॉल्ड अमृत पित असले पुराणातलं, तरी त्यांनी त्यांचं मृत्यू टळत नाही. क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशंती. जोपर्यंत पुण्य आहे, जवळ त्या पुण्याची पावटी सरे तव येऊ लागती माघारे मनुष्य लोकी. तिथे तिथे अमृतत्व खरं नाहीये, ते अमृत खरं नाहीये. खरं अमृतत्व जे आहे, अमृत हा शब्द ब्रह्माला वापरतात. वयम सुपुत्र हा अमृतस्य नूनम, म्हणजे आम्ही ब्रह्मरूप आहोत, अमृताचे पुत्र आहोत. म्हणजे पुत्र आणि पिता यांच्यात फरक नाहीये शास्त्राच्या ह्याच्यात. तसं त्याच्यापासून आम्ही झालेलो, त्याच्यावरतीच आहोत, आम्ही तद्रूपच आहोत. तिन्ही अवस्थात ह्या अहमचा अनुभव आहे. अहम अस्मी हा अनुभव आहे, कायमचा आहे, तो नाही अशी अवस्था नाही. जेव्हा अवस्था म्हणतो आपण तर त्यावेळी तिथे साक्षीत्व आलेलं आहे. त्याच्याशिवाय अवस्था असं होणारच नाहीये. अगदी जी ज्ञानाकडची अवस्था आपण म्हणतो तुर्यावस्था, त्या तुर्या अवस्थेमध्ये देखील सोहम किंवा नाम ह्या पद्धतीने स्वतःची जाणीव असते, त्याची पण जाणीव असते. इकडे ब्रह्मन तिकडे जग, अशी ती मधली उंबरठ्याची अवस्था आहे. सर्व जाणे म्हणून या सर्व साक्षिणी असं तिला म्हटलेलं आहे. ही सर्व साक्षिणी आहे कारण तो साक्षी रूप जो आहे तो अखंड तिथे आहे, तो नाही असं कधीही नाहीये. आणि जागृती, स्वप्न, सुषुप्ती ह्या तिन्ही मध्ये आपल्याला तो स्पष्टपणे जाणवतो. सुषुप्तीत स्पष्टपणे जाणवतो म्हणजे सुषुप्तीतून जेव्हा आपण बाहेर येतो, जागे होतो, त्यावेळेस त्या काळात तो जाणवत होता हे आपल्याला कळतं. पण एरवी काय होतं की अंतःकरणामध्ये अनेक विकार येतात.
त्याची ही शांत अवस्था, ज्याच्यात अहम अस्मी सदा भामी वगैरे आपल्याला कळतं, ती शांत अवस्था राहत नाही. त्याच्यावरती तरंग यायला लागतात, अनेक पद्धतीचे तरंग यायला लागतात. आणि तरंग यायला लागले की ह्या अहम अस्मीचं भान जातं. आणखीन अहम ज्योत्स्ना, अहम वैद्य वगैरे सगळं असं त्याचा विशेषत्वानी आपल्याला भान व्हायला लागतं. विशेषत्व जेव्हा जातं तेव्हा आपण मग त्या सर्पाकडे बघायला लागतो, मग रज्जूचं भान जातं. त्या मृगजळातल्या पाण्याकडे आपण बघायला लागतो, त्याच्या खालती काय आहे ते आपल्याला कळत नाही, कशामुळे होत आहे कळत नाही. आपण त्या अध्यासाकडे लक्ष द्यायला लागतो. तसं आपलं होतं की हृदयात तो सच्चिदानंद रूपाने अखंड स्फुरण पावतोय. मी आहे हे सतत मला कळतं. तेव्हा तो नाही असं कधीही होत नाही. हा जो शिष्य म्हणत होता की आता काहीच नाहीये, पंचकोशांचा निराश झाल्यावर आता काहीही नाहीये हे जे त्याला वाटत होतं, त्याच्यावरती श्री गुरु त्याला म्हणाले होते की तू विचार करणार आहेस, बुद्धिमान आहेस, कारण तू शून्याचं बरोबर ते कसं असतं ते सांगितलं. काही नाही हे त्याचं स्वरूप आहे, पण काही नाही कळणारा तिथे हे विसरू नको. अहम म्हणून त्याचं स्फुरण कायम आहे, साक्षी रूप तिथे आहे, आणि तो आहे म्हणून तुला जाणीव आहे, त्यामुळे तुला अस्तित्व आहे. तू मी म्हणतोयस ते त्याच्यामुळे आहे. अहमधी मी आहे, अहम बुद्धी ही जी आहे, तर ती अंतःकरणाला, आता अंतःकरण सुद्धा मला कसं कळतं? मन काय बोलताय, वाणी काय बोलतीये, बुद्धी काय सांगतेय, मला कसं काय कळतं? मला कळतं ना, तो मी तिथे मागे आहे, मला कळतं, मला समजतं मी आहे. माझी बुद्धी असं सांगते, माझं मन असं सांगतं. अरे इथेच माझं माझं चाललंय ना, म्हणजे मी आहे का ते? पण आपण लक्षात घेत नाही हे. आणि सच्चिदानंद रूपाने तो आपल्या हृदयात अखंड असतो. जेव्हा जेव्हा ज्ञान होतं तेव्हा तेव्हा त्या ज्ञानाच्या मागे हा ज्ञानरूप आत्मतत्व आहे म्हणून मला ज्ञान होत आहे, नाहीतर ज्ञान झालं नसतं. कधीतरी आपल्याला ती बाह्य पदार्थ ज्ञानाची रीत पाहिली पाहिजे. आपल्याला कसं ज्ञान होतं? वेळ आहे का? आहे. आपण ज्ञान कसं होतं थोडक्यात पाहूया. आपला हा नेहमीचा रिमोट आहे, याचं मला ज्ञान झालं. कसं झालं? मी पाहिलं, मला ज्ञान झालं. पण म्हणजे काय झालं? आपलं हे लौकिकात आपण म्हणतो की मला ते दिसलं, मला ते ऐकू आलं, मला त्याची चव कळली, स्पर्श कळला वगैरे. कुठच्याही इंद्रियांनी आपल्याला ज्ञान होत असतं. अनुमानाने आपण त्याच्या स्वरूपाचं ज्ञान करून घेऊ शकतो. हे सगळं जे ज्ञानाचे प्रकार आहेत, त्याच्यात काय प्रोसेस होते? डोळ्यांच्या बाबतीत कळायला सगळ्यात सोपं आहे म्हणून डोळ्यांचं बघू. एखाद वेळे झालं असेल, मला आठवत नाही आहे, पण तरी देखील ह्याचं रिव्हिजन करायला काहीही हरकत नाही. हा एक पदार्थ आहे. आता तो अंधारात नाहीये, म्हणजे अंधाराचं आवरण त्याच्यावरती नाहीये. अंधाराचं आवरण असलं तर मला मुळात तो दिसलाच नसता. म्हणून अंधाराचं आवरण शास्त्रकाराने स्वीकारलंय, त्याच्यावरती पुरेसा प्रकाश आहे. अर्धवट प्रकाश सुद्धा नाहीये. अर्धवट प्रकाशात चुकीचं ज्ञान होऊ शकतं. ज्ञानच होतं, प्रोसेस तीच आहे, फक्त आपल्याला कळताना गडबड होऊन जाते तिथे. हे इथे छान प्रकाश आहे, मला दिसताय, त्याच्यावरती काय लिहिलंय हे मला दिसतंय. पण हे दिसताय म्हणजे काय होतं? मला ज्ञान होतं म्हणजे काय होतं? माझी अंतःकरण वृत्ती डोळ्यातून बाहेर पडते. डोळ्यात तर मिटलंय, मला ते दिसत नाही. डोळे उघडले, डोळे उघडल्यावर अंतःकरण वृत्ती तिथपर्यंत पोचते, त्याच्या आकाराची होते. याला उपमा दिलीये ती तळ्यातलं पाणी, पाटातलं पाणी आणि आळ्यातलं पाणी. आळं म्हणजे झाडाच्या भोवती असं एक खोल जरासा असा चर खणतात ना, त्याला आळं म्हणतात. चर म्हणण्यात का खोल नसतो तो, काय 2-4 इंच खोल असतो की त्याच्यात पाणी राहावं आणि झाडाला ते त्या
तो सगळा भाग ओला राहावा, थोडा वेळ तरी पाणी मिळत राहावं, या दृष्टीने ते आळं केलेलं असतं. आणखीन तळ्यातलं पाणी पाटात येतं. पाठ हा काय आहे, त्या दोनला जॉईन करणार आहे आणि ते आळ्यात जातं, आळ्याच्या आकाराचं होऊन जातं. ही जी इथे उपमा दिली आहे, तर त्याचप्रमाणे तळ्यातलं पाणी म्हणजे आपलं, आपण असं दाखवतो पण असं नाहीये, ते सगळ्या शरीरातच आहे. तत्व जे आहे, बुद्धिवृत्ती जी आहे, अंतःकरण, आत्मा, प्राण, संपूर्ण देह व्यापून असतात. तर हे अंतःकरण त्यावेळी डोळ्यातून बाहेर पडलं आणि बाहेर पडल्यावरती पाटातल्या पाण्यासारखं ते गेलं ह्या आळ्यापर्यंत आणि ह्याच्या आकाराचं होऊन गेलं. अंतःकरण वृत्ती जी आहे तर ती तिथपर्यंत पोचली, त्याच्या आकाराची झाली. आता त्याच्या आकाराची झाल्यानंतर काय झालं, तर त्याच्यावरचं अज्ञानाचं आवरण दूर झालं. अज्ञानाचं आवरण दूर झाल्यानंतर ज्ञान होतं असं आहे का? तिथेही एक बारका स्टेप सांगितलेली आहे की आता हे या ब्रह्म आहेच ना, इथे पण ब्रह्म नाही अशी जागा नाही. आपण पाहिलं की अगदी प्रेत जरी असलं तरी त्याच्यात ब्रह्मतत्व आहे. तिथला जो ऍडिशनल चिदाभासाचा प्रकाश आहे तो सूक्ष्म देह गेल्यामुळे गेलेला आहे, म्हणून तिथे त्याचं त्याच्यात चैतन्य उरलेलं नाही. हे जितकं जड आहे तितकंच ते पण जड झालेलं आहे. तसं इथे ब्रह्म हे आहेच. ब्रह्म आहे म्हणून मला ते दिसत आहे, म्हणून त्याला अस्तित्व आहे. मग माझ्या याच्यात जी अंतःकरण वृत्ती गेली त्याच्यात चिदाभास आहेच. चिदाभास नाही असं अंतःकरण वृत्तीत होतच नाही. चिदाभास त्याच्यात आहेच. चिदाभास हे शेवटी ब्रह्माचंच प्रतिबिंब आहे, आत्मतत्वाचंच प्रतिबिंब आहे. तो चिदाभास ह्यातल्या ब्रह्माशी एकरूप होतो, ह्या आकाराचा होऊन जातो. अंतःकरण वृत्ती जेव्हा त्या आकाराची होते तेव्हा चिदाभास पण ह्याच्या आकाराचा होतो, ह्याच्यात मिसळतो. आणखीन त्याची तत्काळ तिथे चिदाभास आत आहे, बाहेर आहे, सगळीकडेच आहे. अंतःकरण काही सगळं बाहेर पडलेलं नाही, त्याचं एक प्रोजेक्शन अमेबासारखं गेलं असं आपण म्हणूया. तर तसं गेलेलं आहे. आणखीन ज्या क्षणी तो चिदाभास इथल्या ब्रह्माशी एकरूप होतो, म्हणजे आतलं चैतन्य हे चैतन्य ज्यावेळी एकरूप होतात, आतलं चैतन्य वेगळं नाहीये पण तो आपल्याला चिदाभास रूपाने ऍडिशनल आहे, वेगळं आहे असं म्हणतो आपण. तर तो जेव्हा ह्याच्याशी एकरूप होतो तर त्यावेळी मला प्रत्यक्ष ज्ञान होत. म्हणजे काय आहे, अंतःकरण वृत्ती तिथे पोचली आणि ज्ञान कोणाला झालं? चिदाभासाला. जो चिदाभास माझ्या शरीरभर व्यापून आहे, माझ्या बुद्धीत आहे आणि म्हणून मला ज्ञान झालं असं होतं. ज्या क्षणी चिदाभास इथे एकरूप झाला त्या क्षणी मला ज्ञान झालं असा व्यवहार झाला. अशा पद्धतीने हे ज्ञान होत आहे. म्हणजे ह्या ज्ञानाला काय म्हणूया, हे जे स्फुरण आहे मी आहे ह्याचं, तिथे पण काय होणार आहे, तीच प्रोसेस आहे. आतलं जे आपल्याला मी कार जी वृत्ती आहे, अहंकार वृत्ती होते, मी आहे, ही सगळी ती वृत्ती त्या तशी झाल्याशिवाय आपल्याला कुठलंही ज्ञान होत नाही. जेव्हा त्या पदार्थाच्या आकाराची होते त्यावेळी तो चिदाभास त्या पदार्थाचं ज्ञान करून घेऊ शकतो. आणि जेव्हा आपल्याला याचा अनुभव येतो, ब्रह्मानुभव आपण म्हणूया, जेव्हा ब्रह्माकार वृत्ती होते तेव्हा हेच प्रोसिजर आहे. फक्त इथे चिदाभास ते मी आहे म्हणून त्याच्यात नाहीसा होतो, आणि नाहीसा होतो म्हणून आपल्याला काहीही कळत नाही. झोपेत जसा मन, बुद्धी, चित्त, अहंकार नाहीसे होतात, तसंच इथे तो चिदाभास म्हणे तत्व ते मी, परतोनी पाठीमोरे ठाके, आपणे आपण पे देखे, देखत खे वो ओळखे, म्हणे तत्व ते मी. परतोनी पाठीमोरे ठाके म्हणजे सोहम अशा ह्याच्यात जातो, मागे वळतोय तो बाहेरची जी आपली नेहमी बाहेर धावणारी अंतःकरण वृत्ती आहे तिला पण आत वळवतोय, आणि आत वळवतोय ते जे तत्व आहे ते मी आहे, अशा पद्धतीने त्याला एकाग्र करतोय. आणि एकाग्र केल्यानंतर ती कधीतरी त्याच्यात पूर्ण जेव्हा
तदाकार होऊन जाते, त्यावेळी तो चिदाभास त्याच्यात एकरूप होतो आणि आपलं भान पूर्ण जातं. प्रारब्ध पुन्हा जागेवर आणतं. क्षणभरात एक क्षण सुद्धा टिकत नाही ती स्थिती. आपल्याला भीती वाटते, नाही तर आपण वाचलेलं असतं. वर्ष 2 वर्ष वगैरे सुद्धा लोक समाधीत राहतात, हे अर्थ नाहीये. प्रारब्ध आपल्याला खेचून आणतच. म्हणून हे जे अहम रूपाने ज्ञान आपल्याला सतत स्फुरत आहे, माझं स्वरूप मला स्फुरत आहे, ते कायम आहे. कुठच्याही अवस्थेमध्ये ते आहे. प्रत्येक ज्ञानाच्या मागे ते आहे. त्या पदार्थाच्या तिथे ते तत्व आहे, म्हणून मला त्याचं ज्ञान झालं. बरोबर आहे. ते जर का नसतं तर ह्याला अस्तित्वच होणार नसतं. आणि ते ज्ञानरूप तत्व आहे, म्हणून मला ह्याचं ज्ञान होऊ शकलं. माझ्या आतमध्ये आहे, इथे आहे, सगळीकडे ते तत्व व्यापून आहे. आणि ते ज्ञानरूप आहे, म्हणजे ते ज्ञान आहे म्हणून मला ज्ञान झाल्यासारखं वाटलं. चिदाभास त्या ज्ञानाच्या आकाराचा झाला, म्हणून मला ज्ञान झाल्यासारखं वाटलं आणि मी साक्षी झाले. नाहीतर मी साक्षी व्हायचं काहीच कारण नाहीये. तो चिदाभास तिथे गेल्यामुळे, तो चिदाभासामुळे मी स्वतःला वेगळं समजत असल्यामुळे मला ज्ञान झालं. अशा पद्धतीने व्यवहार झाला. आनंदाचं, जेव्हा चित्त पूर्ण शुद्ध असतं, अनुकूल, आता कुठच्याही पदार्थाचं ज्ञान झालं, त्याच्याबद्दल जर का मला ते माझ्या फायद्याचं वाटलं, अनुकूल बुद्धी झाली, तर मला आनंद वाटतो. त्याला सुख म्हणतात पदार्थाच्या निमित्ताने. प्रतिकूल झाली, दुःख होतं. पदार्थ तोच असतो, कधी अनुकूल वाटतो, कधी प्रतिकूल वाटतो. त्यामुळे सुख होतं, दुःख होतं. हे जे सगळं आहे हे सापेक्ष आहे. म्हणून ज्ञानावरती जर का लक्ष ठेवलं, आनंद रूपावरती लक्ष ठेवलं, तर असे गोंधळ होणं आपलं कमी व्हायला लागतं. लक्ष जे असावं ते सच्चित आनंद वरती असावं. आणखीन ह्या अहम 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 करणाऱ्या ह्याच्यात सच्चिदानंद रूपाने सतत त्याचं स्फुरण असतं, हे लक्षात ठेवायचं आहे. ते कसं, ते आत्ता आपण पाहिलं की मी आहे म्हणजे सच्च स्फुरण आहे, मला ज्ञान होत आहे. कसं होत आहे ते तिथपर्यंत जात आहे, आतमध्ये स्फुरण आहे म्हणून मला ज्ञान होत आहे. तिथे पण ते सगळीकडे व्यापून आहे म्हणून मला ज्ञान होत आहे. आणि आनंद रूप आहे ते. जिथे सत आहे, चित आहे, तिथे आनंद पण आहे. फक्त तो प्रकट नसतो, कारण आपण लक्ष देत नाही. आपण स्वतःला काहीतरी वेगळे समजतो, म्हणून तो प्रकट नसतो. आपण अनुकूल प्रतिकूल प्रतिक्रिया देतो, म्हणून तो प्रकट नसतो. आपल्या या प्रतिक्रिया थांबल्या पाहिजेत. जे आहे ते तसं आहे, अस्तित्व आहे, मला त्याचं ज्ञान होत आहे, त्याच्या पलीकडे काय आहे हे जर का आपण लक्षात घेतलं, तर ते प्रतिबोध वेदितम मतम अमृतत्वम ही विद्यते होतं. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक बोधामागे ते तत्व आहे, म्हणून मला त्याचं ज्ञान होत आहे. ते तर ज्ञान झालं नसतं. आनंद मला होतोय कारण मला ते आज अनुकूल वाटतंय, पण खरं आनंद तिथे आहेच, माझ्या आतमध्ये आनंद आहेच. तो फक्त त्या निमित्ताने प्रकट झाला. म्हणून प्रत्येक भोगाच्या क्षणी जे ब्रह्मानंदे विषयानंद हा म्हटलेला आहे, ब्रह्मानंदे विद्यानंद हा म्हटलाय, त्या ब्रह्मानंदामध्येच तो अंतर्भूत आहे. फक्त त्या निमित्ताने तो प्रकट झाला, बस. विषयाच्या निमित्ताने प्रकट झाला, चित्त शांत झालं. विद्येच्या निमित्ताने तो प्रकट झाला, मला कळलं, मस्त वाटतं, चित्त शांत होऊन गेलेलं असतं. आणि त्यावेळी ते स्वरूप आपल्या ह्याच्यात प्रकट झालेलं असतं. वास्तविक प्रकट आहे, पण मला त्याचं भान नाहीये. प्रॉब्लेम तिथे आहे. ते भान जर का आपल्याला झालं, ते आपल्याला जाणीवपूर्वक करून घ्यायला लागतं. जर का आपण सतत त्या स्वरूपाच्या वरती, त्याच्या आविष्कारांवरती लक्ष ठेवलं, तर आपल्याला ते अखंड उत्तम साधन होऊन जातं. त्याचं अनुसंधान राहतं. त्याला निर्गुणाची उपासना असं म्हणता येतं. जेव्हा आपण सच्चिदानंद रूपाचं भान ठेवतो, ती त्याची उपासना आहे. ते वास्तविक उपास्य नाहीये, कारण ते माझं स्वरूप आहे. त्याचं वेगळेपणाने उपासना करता येत नाही, म्हणून त्याला मूर्तीत आपल्याला बसवायला लागलं, काहीतरी आकारात आणून बसवायला लागलं. आणि मग ते हे परब्रह्म विटेवरी ह्या पद्धतीने आपल्याला उपासना करायला लागली.
अशा पद्धतीने हा जो साक्षी आहे ह्याला सगळ्याचं भान असतं. नेहमी जाणवणारं जे आहे ते मी आहे हे आहे. बाकीची जी आहेत ती कायम जाणवत नाही. का नाही जाणवत? त्याला पंचदशीत एक छान उदाहरण दिलंय की हंड्यामध्ये पाणी घेतलं, आणखीन चुलीवरती तापायला ठेवलं. आता चुलीमध्ये अग्नी आहे. तो अग्नी जो आहे तो प्रकाश देतो, उष्णता देतो, दाह करतो. जर का हात लागला आपला तर भाजेल हात आपला. आता चुलीवरती जे पाणी ठेवलंय तर त्याच्यात अग्नीचे गुणधर्म यायला लागतात की नाही? तापतं की नाही? आपण तापवायला ठेवलाय तर त्याच्यात अग्नीचे गुणधर्म आले, पण प्रकाश हा गुणधर्म आला का? नाही आला, कारण त्याचा अधिकार नाहीये प्रकाश द्यायचा. तो प्रकाश देऊ शकत नाही. जसं याच्यात अंतःकरण नाहीये त्यामुळे त्याला स्वतःची जाणीव नसते, तसं तिथे तो प्रकाश देऊ शकत नाही, कारण पाण्याचा तो अधिकारच नाही. तो लाकडाचा अधिकार आहे. पेट घेणं, ज्वाला प्रत्यक्ष असणं, पाण्यामध्ये फक्त याचे उष्णता आणखीन दाहकपणा हे गुणधर्म उतरू शकतात. तसं आपल्याला नेहमी वावरताना सत कायम आहे, चित ज्ञान होते, समय प्रकट होतं आणि आनंद क्वचितच प्रकट होतो. तो गुणधर्म सतत येत नाही. जेव्हा आपल्याला त्याचं ज्ञान असतं, आपण जाणीवपूर्वक सच्चिदानंद रूप मी आहे हे आपलं जेव्हा पक्क होऊन जातं, अपरिवर्तनीय होतं, दृढ होतं, त्यावेळे प्रसन्नता रूपाने तो आनंद सतत आपला राहतो, आपल्या बरोबर असतो. आपल्याला कोणीही दुःखी करू शकत नाही. मग आपण आनंद रूप होतो. हे अखंड जे स्फुरण आहे हे मी आहे हे लक्षात घेतलं, आणि मी आहे म्हणजे सच्चिद आनंद रूपाने हे स्फुरण अखंड चालू आहे हे लक्षात घेतलं, ते मोठं साधन होतं. उदाहरण देतात की घटोदके बिंबितम अर्कबिंबम आलोक्य मूढो रविरेव मन्यते तथा चिदाभासम उपाधि संस्थम भ्रांत्याहम इत्येव जडोभिमन्यते. जड म्हणजे मूर्ख, बुद्धी ज्याची जड आहे तो काय करतो की म्हणजे पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडलाय. समजा पाणी शांत आहे, बाहेर ठेवलेलं आहे एखाद्या भांड्यामध्ये. आता पावसाळ्याच्या दिवसात तर ठिकठिकाणी पाणी साठलेलं असलं, स्वच्छ पाणी जर का असलं तर त्याच्यात सूर्यबिंब स्वच्छ आपल्याला दिसतं. म्हणजे आपण पाहिलं असेल की नदी किंवा समुद्राच्या तिथे पाण्याच्या ह्याच्यात जेव्हा सूर्याचं प्रतिबिंब पडतं तेव्हा आपले डोळे त्या प्रतिबिंबाने दिपतात, एवढं त्याचा प्रकाश असतो. ते प्रतिबिंब आहे, त्याला तो मूर्ख माणूस सूर्य समजायला लागतो. तो सूर्य आहे का? जरी त्याने डोळे दिपत असले तरी तो सूर्य आहे का? नाहीये. केवळ त्याचं प्रतिबिंब आहे, म्हणजे आभास आहे. म्हणजे तो नसताना तिथे आहे असं वाटतं. याला कारण काय आहे? पाणी प्रतिबिंब घ्यायला सक्षम आहे. मातीवरती पण तोच सूर्यप्रकाश पडतोय, पण माती त्याचं प्रतिबिंब घेऊ नाही शकत. पाणी प्रतिबिंब घेतं, आणि प्रतिबिंब घेतल्यामुळे म्हणजे त्याचं रिफ्लेक्शन आपल्याला तिथे ते सूर्य आहे जणू काही असं आपण म्हणतो. पण ज्याला काही कळत नाही तो म्हणतो की सूर्य तिथे पडलाय. ते मला आठवली ते एक पूर्वी गाणं होतं, ऐकलात का हट्ट नवा रामाला ग चंद्र हवा. मग तो चंद्र कसा दिला? आरसा आणला आणि आरशात चंद्राचं प्रतिबिंब दाखवलं. त्याला वाटलं की चंद्र मला मिळाला. ही बालबुद्धी झाली. आपली पण बालबुद्धीच आहे. आपण जेव्हा मी सत्य समजते, सच्चिदानंद रूप मी असताना त्या प्रतिबिंबाला, चिदाभासाला, चिदाभास ज्या बुद्धीत आहे त्या बुद्धीला मी म्हणून समजायला लागले. ती बुद्धी ज्या शरीरात आहे व्यापून
त्या शरीराला मी म्हणून समजायला लागले. म्हणजे बालबुद्धीशिवाय काय वेगळी आहे मी? तशीच आहे. प्रतिबिंबाला मी बिंब समजायला लागले. माझं खरं स्वरूप जे आहे ते सच्चिदानंद रूप आहे. पण मूर्ख माणूस त्या भांड्यातल्या त्या तळ्यातल्या प्रतिबिंबाला सूर्य म्हणायला लागला. त्याप्रमाणे बुद्धी नावाच्या उपाधीत जे हे प्रतिबिंब पडतं, चिदाभास जो आपण ज्याला म्हणतो, तर त्यालाच अविवेकी माणूस मी समजतो. आणखी मग त्याचं ज्याचं प्रतिबिंब आहे त्या तत्वाकडे लक्ष जात नाही. म्हणून इतका वेळ जे सच्चिदानंद रूपाचं सांगितलं की आपण कुठचीही गोष्ट करत असताना त्या सच्चिदानंद रूपावरती लक्ष ठेवलं तर आपण शहाणे ठरतो, नाही तर आपण मूर्ख ठरतो आहोतच. देहाला मी समजते, त्याला नटवायचा प्रयत्न करते. आता इथे व्हिडिओ आहे, मग मला जरा नीट नको जायला जायला हवं, मेकअप वगैरे करायला हवा. काय म्हणायचं, लिपस्टिक, आणखीन बऱ्याच बऱ्याच गोष्टी असतात, काहीतरी फाउंडेशन, आय शॅडो वगैरे वगैरे वगैरे. हे सगळं मला करून यायला नको का? कारण काय आहे, मी व्हिडिओवरती जाणार आहे आणि मी स्वतःला काय समजते, देह समजते. त्यामुळे तो देह नटवावा वगैरे मला वाटतं. मी देह म्हटल्यानंतर त्या देहाचे सगळे चोचले पुरवावेसे वाटतात, मिरवावं वाटतं. मिरवण्यासारखं काही असो नसो, रजोगुण ते करायला भाग पडतो. म्हणजे भ्रांतीने काय होत आहे ते लक्षात घ्यायचं. वास्तविक मी सच्चिदानंद रूप आहे. याचा अर्थ असा नाही की गबाळ राहावं, मार्गाधारे वर्तावे. माऊलींनी सांगितलेले अलौकिक न होवावे लोकाप्रती, की मी आत्मतत्व आहे, मी ब्रह्म आहे, देह मी नाहीये. मग त्या देहाला कसाही ठेवला तरी चालेल, त्याच्या आरोग्याकडे लक्ष नाही द्यायचं, ही मूढधी झाली. देह परलोकीचे तारू आहे, त्याची काळजी घ्यायला लागते. ती गळकी नाही ना, एवढं लक्षात ठेवायला लागतं, त्याचं आरोग्य सांभाळायला लागतं. लोकांच्याकडनं जर का रेझिस्टन्स नको असला, लोकांच्याकडनं आपल्याला विरोध नको असला परमार्थ करताना, तर जगातले नियम पाळायला लागतात. आपण त्यांच्यात आहोत असं दाखवायला लागतं, वरकरणी का होईना दाखवायला लागतं तसं. आतमध्ये मात्र हे सगळं सच्चिदानंदाचं भान ठेवायला लागतं. उपाधीच्या मुळे जे आपल्याला भ्रम झालेला आहे की ही उपाधी म्हणजे मी आहे, वास्तविक ती उपाधी आहे. वास्तविक त्याचा माझा काहीही संबंध नाहीये. मी त्याच्यात राहतीये, त्याच्या पलीकडे देहाशी काहीही संबंध नाहीये, हे लक्षात घ्यायचं. मी सच्चिदानंद रूप आहे, मला माझं ज्ञान आहे, मी आहे, मी आहे, मी आहे. त्या मी आहेकडे लक्ष द्यायचं, आहेकडे लक्ष द्यायचं. मग मी जे आहे ते मीच रूपांतर सोहम, ते ब्रह्मतत्व मी आहे, ते ज्ञानरूप ब्रह्म मी आहे. मी अखंड प्रसन्न राहणार, कारण मी आनंद रूप आहे. हे आपलं होऊन जातं. हे जर का आपण सतत लक्ष ठेवायला लागलो तर होऊ शकतं. त्याच्यासाठी थोडंसं हे मागचं ज्ञान आवश्यक असतं, तर आपल्याला लक्ष ठेवता येतं, नाहीतर लक्ष नाही ठेवता येत. आणि म्हणून हा विवेक आवश्यक आहे. याला विवेक म्हणतात. कसं वापरायचं, आतमध्ये काय आहे, चेतन तत्व कुठे आहे, जड तत्व कुठे आहे, जड चेतन विवेक, आत्मानात्म विवेक. विवेक चुडामणी जो चाललेला आहे तो ह्यासाठी चाललेला आहे की हे ज्ञान आपल्याला व्हावं. पुढल्या वेळी आता आणखीन उदाहरण वगैरे दिलेलं आहे, ते पुढल्या वेळी आता बघितलं जाईल. 220 पर्यंत आपलं झालं आता. हरिओम. खूप खूप धन्यवाद ज्योत्स्नाताई. पुन्हा एकदा तुम्हाला नमस्कार. कोणाला प्रश्न असल्यास आपले व्हिडिओ ऑन करून अनम्यूट करून विचारा.
ज्योत्स्ना ते नमस्कार. हं, नमस्कार. अं, एक प्रश्न मला असा आला की अंतःकरण वृत्ती जी आहे ती सगळ्या जीवांच्यात असते ना, जे जे जिवंत आहे, म्हणजे झाडांपासून ते अॅनिमल्स पासून ते येस. माणसा. हो ना, म्हणजे सगळ्यांच्यातच ती अंतःकरण वृत्ती आहे, पण बुद्धी वेगळी वेगळी असेल. वेगळी वेगळी म्हणजे त्याचा स्वच्छता वेगळी वेगळी असते. म्हणजे अंतःकरणावरती जी कचरा आपण साठवून ठेवलेला आहे तो किती आहे हे प्रत्येक ठिकाणी कमी जास्त आहेत. झाडं वगैरे तमोगुणाचं आहे, हम्म, त्यामुळे तिथे आवरण जास्त घट्ट आहे. फार कचरा साठलेला आहे तिथे, हम्म, म्हणून तिथलं ज्ञान कमी आहे. हम्म, माणसामध्ये देखील कोणाला पटकन कळतं, कोणाला कळत नाही. हम्म, पुन्हा परमार्थाच्या बाबतीतलं व्यवहार लोकांना कळतो, पण तरी परमार्थातलं तत्व जाणून घ्यायला नाही कळत, या. कारण बुद्धी शुद्ध नसते. हम्म. पण ते सगळीकडेच आहे. ऍब्सोल्युटली. आणि त्याच्याशिवाय ज्ञान होणार नाही. हो. लाजाळूचं झाड हात लागल्याबरोबर मिटतं. हम्म, त्याला ज्ञान हम्म, होतं म्हणून हम्म, मिटतं ना. हम्म. बरोबर. आणि आणखीन एक प्रश्न आहे की आता तुम्ही आधार आणि अधिष्ठान असे दोन शब्द वापरले. जर आणखीन थोडस ते एक्सपांड कराल का, मला जरा आधार आणि अधिष्ठान मधलं. अधिष्ठान आपण कधी म्हणतो? जेव्हा अध्यस्त काहीतरी असतं त्याच्यावरती, तेव्हा ना. हम्म, नाहीतर अधिष्ठान हा शब्दच सिद्ध होत नाही. डॉक्टर काका एक छान उदाहरण देतात की एक शेतकरी होता. हम्म, त्याला मंद अंधारात साफ आहे असं वाटलं. हम्म, त्याने त्याच्यावरती प्रकाश टाकला, त्याला दिसलं की दोरी आहे. या. हम्म, त्यांनी उचललं, आणखीन बैलाच्या गळ्यात बांधलं. हम्म. त्यांनी काय बांधलं बैलाच्या गळ्यात? अधिष्ठान बांधलं का दोरी बांधली? नाही लक्षात आलं माझ्या. अधिष्ठान हम्म, कधी ते होत, सर्प जोपर्यंत त्याला दिसत होता तोपर्यंत अधिष्ठान होतं. हा. हम्म, ज्या क्षणी सर्प नाहीये, दोरी आहे, ज्ञान झालं, हा. त्यावेळी फक्त तिथे दोरी राहिली. बरोबर. तिथे सर्प नाहीये म्हणजे अध्यास नाहीये, म्हणजे ते अधिष्ठान आहे का? नाही. हम्म, त्यात सापेक्ष शब्द येतो. हम्म, अध्यास आहे म्हणून त्याला अधिष्ठान लागतं. हम्म. बरोबर. आधार जो आहे तो सामान्य आहे, तो सगळ्याला आहे. दोरीला हा. देखील आधार शेवटी परब्रह्माचा आहे. त्याच्या सत्तेवरती दोरीचा अध्यास होतो हे बरोबर आहे, पण व्यवहारात वागताना दोरी हे अधिष्ठान होऊन जातं. अच्छा. तो हम्म, आधार जो आहे, सगळ्याचा आधार जो आहे तो परब्रह्म आहे. हम्म. आणि जेव्हा जग दिसतं तेव्हा तेच अधिष्ठान होतं, कारण अध्यास दिसायला. आलं, लक्षात आलं. थँक्यू. ज्योत्स्नाताई, हा. अजून एक आश्रय म्हणून शब्द आहे, त्याचा काय अजून वेगळा आहे? नाही, आश्रय हा आधाराच्याच ह्याच्यात जातो. आश्रय म्हणजे आपण त्याच्यावरती जास्त हा व्यवहारात वापरला जातो. परमार्थाच्या बाबतीत आश्रय हा कमी वापरला जातो शब्द. आपल्याला जेव्हा मानसिक म्हणा किंवा आता हे टेबलावरती मी हे जे इन्स्ट्रुमेंट आहे ज्यात रेकॉर्डिंग हे चाललेलं आहे सगळं, काय आयपॅड, ते टेबलावरती ठेवलंय. हे टेबल कोलॅप्स झालं तर काय होईल? हा आश्रय आहे. म्हणजे आधार, आधार पण आधार, तसंच. आधार पण तशाच अर्थाचा आहे शब्द. पण आश्रयात काय, आधारात काय, थोडं मानसिक पण आपला डिपेंडन्स येतो. आणि डिपेंडन्स जो येतो तर त्याला त्यावेळी आपण जास्त आश्रय म्हणायला लागतो. आधार पण म्हणतो हे खरं आहे, पण पारमार्थिक आणखीन व्यावहारिक दोन्हीमध्ये ते शब्द वेगळ्या अर्थाने वापरतात. सगळ्याच्या मागे जो आहे तर तो आधार आहे, सगळ्याला, सगळ्याला आधारभूत आहे ते तत्व. आपण श्रीगुरूंच्या आश्रयावरती राहतो. बोलण्याची पद्धत आहे. बरोबर.
अच्छा. आधार, तिथे आधारापेक्षा आश्रय बरोबर वाटतं जास्त. हम्म, हम्म. छान जसं होता तुम्ही विषय. ठीक आहे, बोल. नाही, विषय छान होता आणि छान वाटलं ऐकायला. तुम्ही शून्याबद्दल बोलताना आकाश तत्व म्हणलं तर त्याचं काय संदर्भ मी विसरलो. मी म्हणलं तर शून्य हा गुण आहे का असे? आकाश तत्व नाही, स्वरूप आहे. स्वरूप आहे. अच्छा. आकाश हे काही नाही असंच आहे ना. हम्म. आकाशाचा पोकळी हा गुणधर्म आहे. बरोबर. सगळ्याला ते जागा देत राहायला. ते स्वतः पोकळ आहे म्हणून. हम्म. आणखीन तिथे अज्ञान आहे की नाही म्हणून शून्य आहे ते. ओके. कारण की आम्हाला एका अभ्यास वर्गात प्रश्न आला होता ते आम्ही त्रिविध तापांचं विवरण हम्म, होत होतं दासबोधातले जे दशक आहे त्रिविध हम्म. तापावर. तिथे परमपूज्य काकांनी चिंतानिकेत त्यांची चिंतानिका आहे त्याच्यावरची दासबोध होती. तिथे काम क्रोध लोभ इत्यादी हे आकाश तत्वाचे ताप आहेत असं म्हणलं होतं. तर तिथे आम्हाला ते कळलं नाही आकाश तत्व तिथे. नाही, याला कारण जो असं आहे. विषयांतर होत असेल तर जाऊ दे. पण नाही नाही, याला कारण असं आहे की आकाश व्यापक आहे की नाही, सगळीकडे व्यापून आहे की नाही. आकाशात सगळ्या गोष्टी आहेत. तसं काम क्रोध वगैरे जे आहेत तर ते जेव्हा निर्माण होतात तेव्हा पूर्ण शरीर व्यापतात. म्हणजे त्याचा परिणाम सगळ्या शरीरावर होतो. कुठचाही विकार अंतःकरणाचा असतो, तो शरीर व्यापतो, बरोबर आहे. पण ह्या गोष्टींचे परिणाम सगळ्या शरीरावरती होतात. म्हणजे ते व्यापक आहेत. आणि आकाश व्यापक आहे म्हणून काम क्रोध वगैरे आकाशाचे गुणधर्म म्हटले. हे जुळवलेलं आहे सगळं. हो हो, तसंच आम्ही तसा विचार करायचा प्रयत्न केला की अंतःकरण पूर्ण शरीरभर व्यापून आहे म्हणून त्याला तसं नाही, व्यापकत्व पण बाकीच्या ह्याला म्हणत नाहीत, अच्छा. ज्ञानाला म्हणत नाहीत. पण हम्म. कामक्रोधाचे परिणाम सगळ्या शरीरावरती दिसतात. हम्म. ज्ञान झालं अंतःकरणातच होतं, पण त्याचा परिणाम शरीरावरती नाही दिसत. ठीक. काम क्रोध पूर्ण शरीरावरती परिणाम दिसायला लागतो म्हणून ते व्यापक म्हणतात. हो. धन्यवाद. थांबूया. ठीक आहे. आणखीन काही प्रश्न नसतील थांबू इथे. मी शेवटचा श्लोक घेतो. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी प्रार्थित भावे तुला वारी सर्व अरिष्टने उनिलया संमोह जो वाढला अज्ञानांधजनासी मुक्त करुणी शांती पदी बैसवी विनती हीच असे न मागत तुझे भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम.